नमस्कार, मी प्रणिता. न्यूज इंडिया 27 मध्ये आपलं स्वागत. घेत आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बातम्या सुपरफास्ट. 1.5 वर्षांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान होत आहे. आता रुग्णसंख्या कमी झाली असतानाही शासनाने निर्बंध कायम ठेवल्यानं व्यापारी संघटना आक्रमक झाल्या. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे होणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये याबाबत करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोंगराळ भागातील पर्यटन स्थळे व बाजारपेठांतील विना मास्कच्या गर्दीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या मौज मजेत आवर घालावा असे ते म्हणाले. कोरोना व्हायरसचे घातक डेल्टा स्वरूप जगभरात वेगाने पसरत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिला आहे. कोरोनाच्या याच उत्परिवर्तनाने दुसऱ्या लाटेत भारतात हाहाकार माजवला होता. करन्सी नोट प्रेस चोरी प्रकरणात पोलिसांकडून अखेर गुन्हा दाखल झालाय. नाशिक पोलिसांनी थेट करन्सी नोट प्रेस मध्ये जाऊन तपास केलाय. करन्सी नोट मधून 5 लाखांच्या नोटांची चोरी झाली आहे. नोट प्रेस प्रशासनाकडून अंतर्गत चौकशी देखील सुरू आहे. प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा 5 मे 2021 चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास ESBC प्रवर्गाच्या आरक्षणाचा उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच 14 नोव्हेंबर 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ESBC प्रवर्गातून नियुक्ती देण्यात आल्या होत्या त्या कायम करण्याचा नियम शासनाकडून काढण्यात आला आहे. राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होऊ लागल्याने राज्यात पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. आठवड्याभरात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आपले नेते असल्याचं सांगताना राज्यातील भाजप नेत्यांबद्दल पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या पदावर मी नाही, माझे नेते राष्ट्रीय स्तरावरचे आहे असा खणखणीत इशारा यावेळी त्यांनी दिलाय. विविध वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट PG येत्या 11 सप्टेंबर रोजी देशभरात आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविय यांनी ट्विटरवरून केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात अनेक फेरबदल केल्यानंतर आता मंत्रिमंडळ समित्यांची देखील पुनर्रचना केली आहे. मोदींनी युवा मंत्र्यांना प्राधान्य देत स्मृती इराणी, ज्योतिरादित्य सिंधिया, अनुराग ठाकूर, किरण रिजिजू, सर्वानंद सोनोवाल, मनसुख मंडविया, नारायण राणे यासह अनेक नेत्यांचा कॅबिनेट समित्यांमध्ये समावेश केला आहे. लग्न सोहळा आटपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या वाहनाचा नंदूर मध्यमेश्वर जवळ अपघात होऊन 2 जणांचा आकस्मिक मृत्यू झालाय तर 8 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतात एका चिमुकलीचा समावेश असल्यानं हळहळ व्यक्त होते. आज सकाळी सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पांगरी शिवारात एका कारने पेट घेतली. सदर कारमधून मुंबई येथील प्रवासी शिर्डीच्या दिशेने जात होते. धावत्या कारमधून धूर निघू लागल्याने चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर लगेचच कारने पेट घेतली. प्रवासी सुरक्षितरित्या बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिक जिल्ह्यात पावसाने पुन्हा गिलकावणी दिली आहे. काही भागात तुरळक हजेरी लावली मात्र उर्वरित जिल्हा अद्यापही कोरडा आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या संकटात आहेत तर अनेकांच्या पेरण्या लांबणीवर आहेत. हवामान खात्याने मात्र पुढच्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे दुसऱ्यांदा सिरो सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित महापालिकेची मदत करणार आहेत. पालिकेतर्फे सिरो सर्वेक्षण करून संसर्ग झालेल्यांचा शोध घेतला जाईल. त्यासोबतच 5000 नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन अँटीबॉडीज तपासल्या जाणार आहेत. कोरोना काळात गरिबांची लूट करणाऱ्या रेशन दुकानदारांना चांगलाच दणका बसलाय. पुरवठा विभागाने तब्बल 8000 दुकानांची तपासणी केली होती. तेव्हा 51 दुकानात धान्य वाटपात गंभीर दोष आढळले असता 44 दुकानांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. त्या 26 दुकानदारांवर गुन्हे दाखल असून 9 रेशन दुकानदारांना अटक झाली आहे. शहरात आतापर्यंत अवघे 25% लसीकरण पूर्ण झाले आहे. 3,77,000 नागरिकांचा पहिला तर 1,17,000 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झालाय. 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याची मागणी होत असून
केंद्र भरपूर मात्र लसीचा पुरवठा कमी पडतोय। नाशकात घरपट्टी थकबाकीदारांना पालिकेकडून जप्तीच्या नोटिसा जाहीर झाल्यात। मनपाची पाणीपट्टी थकबाकी 100 कोटी तर घरपट्टी 300 कोटींच्या घरात आहे। पाणीपट्टी पाठोपाठ आता घरपट्टी थकबाकीदार मनपाच्या रडारवर असतील। कोरोनामुक्त गावामध्ये 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला असून त्यासाठी मात्र कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आले आहेत। त्यात प्रामुख्याने पालक आणि ग्रामपंचायतीच्या ना हरकतीनंतरच शाळा सुरू करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक मध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे। तेव्हा त्यांनी खेळाडूंचा संघर्ष, त्याग आणि धैर्य यांचा उल्लेख केलाय। अपेक्षांकडे लक्ष न देता टोकियोत फक्त आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यात लक्ष केंद्रित करा असा सल्ला यावेळी त्यांनी खेळाडूंना दिलाय। भारत आणि इंग्लंड महिला संघादरम्यान आज मालिकेतली तिसरी आणि अखेरची T20 क्रिकेट लढत होणार आहे। मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली असल्यानं या लढतीला फायनलचं स्वरूप आलंय। वेळ झाली इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका कारण यानंतर घेणार आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा। तोपर्यंत पाहत रहा न्यूज इंडिया 27, नव्या पिढीचं नवं माध्यम।